नमस्कार, मी पंजाब डक. मी म्हटलं होतं ना 22 तारखेपासून राज्यात थोडं ढगाळ वातावरण सुरुवात होणार आहे. 22, 23, 24 पर्यंत असंच राज्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडे असं ढगाळ वातावरण राहणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर राज्यामध्ये काय होणार आहे, 27, 28, 29च्या दरम्यान राज्यात थोडं पावसाचं वातावरण तयार होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. सांगायचं झालं तर मग ते पाऊस थोडंफार उत्तर महाराष्ट्राकडे देखील थेंब येण्याची शक्यता आहे. म्हणून हे देखील पूर्वकल्पना म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हे ढगाळ वातावरण वेलवर्गीय पिकासाठी खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो की हरभऱ्याला फुलं लागण्यासाठी देखील खूप चांगलं वातावरण आहे. म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. पण ह्या वातावरणामध्ये काय होणार, ढगाळ वातावरण राहत असल्यामुळं राज्यामध्ये धुई धुकं देखील राहतं. धुई धुक्यामुळे काय होतं की द्राक्ष बाग, डाळिंब शेतकऱ्याचं अतोनात खूप नुकसान होतं. म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. कर्नाटक, नेपाळीचं त्या भागातल्या शेतकऱ्याला तंबाखू काढणाऱ्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखीन 26 तारखेपर्यंत असं ढगाळ वातावरण राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. पण 28, 29 दरम्यान राज्यात वातावरण थोडं खराब होणार आहे, बिघाड होणार आहे. म्हणून हे अंदाज सर्व तंबाखू काढणाऱ्या शेतकऱ्यांनी सर्व अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. वीट उत्पादकांना देखील हा अंदाज लक्षात द्यायचा. कारण की खूप काही असा मोठा पाऊस नाही, मागे जसा आलता ना तसा तुरळक ठिकाणी कुठेतरी थेंब येणार आहे. म्हणजे 28, 29, 30च्या दरम्यान. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की 29, 30च्या दरम्यान, 28, 29, 30च्या दरम्यान तुमच्याकडे थोडं जास्त खराब वातावरण होणार आहे, ढगाळ वातावरण राहणार आहे. म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा. मग हे वातावरण कशामुळे खराब होणार आहे त्याचा एक मला कल्पना देतो. काय झालं की वेस्टर्न डिस्ट्रिक्ट WD काय झालं, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश तिकडे काय होणार आहे आता ह्यामध्ये 26 ते 30 दरम्यान, म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्या 5-6 राज्यामध्ये काही ठिकाणी बर्फवारी होईल, कुठं गारपीट देखील होईल, कुठं मध्य प्रदेशमध्ये, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश तिकडे गारपीट होईल. पण त्याचं असं काय होणार आहे, महाराष्ट्राला मग ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक ठिकाणी मग क्वचित भागामध्ये कुठंतरी थिंब पडतील. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी पूर्वकल्पना म्हणून लक्षात द्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर मग फक्त महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी 28, 29च्या दरम्यान कुठंतरी काही भागात अंशतः थेंब येण्याची शक्यता आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. खूप काही असा सर्वदूर मोठा पाऊस नाही, फक्त मागे जशी परिस्थिती झाली होती तशी परिस्थिती आता राहणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. द्राक्ष शेतकरी, डाळिंब शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आजपासून ते 30 तारखेपर्यंत असं क्लाउडली म्हणजे ढगाळ वातावरण राहणार आहे. जास्त सूर्यदर्शन होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या फवारणीचं तुमचं नियोजन करू शकता. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आज देखील उत्तर महाराष्ट्राकडे ढगाळ वातावरण राहणार आहे.